हॅलो नमस्कार, मी श्वेता परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. व्हिडिओ ना थोडा लेट येत आहे कारण की मी समजू शकते, मला नाही यावेळेस टाईमच नाही मिळाला की कधी एडिट करावं आणि कधी टाकावं म्हणून. कारण की ना मी निघालेली आहे बाहेर. तर बाहेर म्हणजे आईकडे जाणार आहे. आईकडे गणपती बाप्पा आहे, ताईकडे पण जाणार आहे, ताईकडे पण गणपती बाप्पा आहे. तर यांनी मला बसवून दिलं. बरोबर 7:45पर्यंत मी घरचे सगळे काम आवरून घेतले. 5 वाजतापासून उठली आणि सगळे घरकाम आवरले. यांच्यासाठी पण यांचं सकाळ संध्याकाळचं जे काही आहे ते यांच्यासाठी बनवून ठेवलं आणि यांनी बसवून दिलं. आणि आता आपण पोचलेलो आहो नागपूरला आल्यानंतर भाऊजी इथं घ्यायला आलेच होते. तर त्यांना मी फोन केला होता की घ्यायला या बा म्हणून. इथे तिथून त्यांनी बसवून दिलं आणि इकडे भाऊजी घ्यायला आली. आणि आल्यानंतर घरी आले तर स्वागतासाठी हे लोक तयार होतेच. ती माझी भावजं आहेत आणि ही माझी ताई. तर ताईकडे याच्यासाठी आली की तिच्याकडे पण गणपती बाप्पा आहे. आता मला उंबरेडलाच जायचं होतं डायरेक्ट, पण म्हटलं नाही, थोड्या वेळ हिच्याकडे थांबूया कारण की मग तिला पण राग येतो ना तिच्याकडे नाही गेलं तर. तिचा स्वयंपाकसुद्धा चालूच होता आणि स्वयंपाक थोडा जास्तीच करणार आहे कारण की तिने काही बाहेरच्यांना पण जेवायला सांगितलं आहे. त्यामध्ये ना श्रावणीच्या मैत्रिणी वगैरे होत्या, तर मी पण येणार होती. परत अश्विनी होती, मग माझा भाऊ वगैरे होता. तर आम्ही सगळे मिळून तिथे आज तिच्याचकडे जेवण करणार होतो. आणि मग मला उमरेडला जायचं आहे, पण मी आता संध्याकाळी जाणार आहे. आज मी नागपूरला वगैरे थांबणार नाही, डायरेक्ट आता उमरेडच जाईन, आईकडे जायचं आहे. आणि ना तुम्हाला जे काही व्हिडिओ येईल ना ते पूर्ण 2-3 दिवसाचे मिक्स मी व्हिडिओ दिलेले आहेत. जेवढं माझ्याशी शूट करता आलं तेवढं मी शूट करून मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर चला मग आता तिने पुलाव वगैरे केला आणि 2 भाज्या आणि पुलाव हे अश्विनीनीच बनवलेलं होतं. आता थोडंफार कणिक वगैरे भिजवणं आणि त्याच्या पुऱ्या वगैरे काढणं हेच फक्त मी थोडीफार मदत केली इथे आल्यानंतर. तर गोल पुऱ्या तर आम्ही केल्या, पण ट्रँगल शेपमध्ये पण पुऱ्या केल्या. आणि तुम्हाला सांगते, जे आता माझे लहान भावाचा मुलगा वगैरे आहे ना, त्याला तर त्रिकोणीच पुरी आवडली. पोळी म्हणत आहे मी, पुऱ्याच केलेल्या आहेत. कारण की गोबीची भाजी, भेंडीची भाजी आणि पुलाव, पुऱ्या, कढी आणि गोड म्हणून ना ती शेवयाची खीर करणार आहे. तर ते म्हटलं शेवयाची खीर मीच बनवून देणार आहे तिला. तर चला आता नैवेद्य काढलेला आहे तिने. आता ती पहिले नैवेद्य दाखवेल कारण की सगळ्या लहान मुलांना भूक लागलेली आहे म्हणून. त्यानंतर तिच्या 5-6 मैत्रिणी जेवायला होत्या श्रावणीच्या, तर त्या सगळ्या मैत्रिणी आल्या. पण आता सगळ्यांचे चेहरे आपण नाही दाखवू शकत कारण की कोणाला आवडते कोणाला नाही आवडत, म्हणून मी ना थोडंसं शूट केलेलं आहे. त्या जेवण करत होत्या त्यावेळेला. त्याच्यानंतर मग आम्ही जेवण केलं, थोड्या वेळ आराम वगैरे केला. चलाच मग ना उंबरेडला. का रे मयूर, स्पेशल भेटलं होता ना, उघडत होता, व्हिडिओ पाहिला ना मग बंद करून दिलं. तर हा माझा भाऊ आहे लहान. तर मला येताना पाहिलं आणि त्याने माझ्यासाठी मागचा डोर उघडलेला होता आणि जसंच मला व्हिडिओ शूट करताना पाहिलं पटकन बंद करून दिलं, म्हणून आम्ही सगळे हसत होतो. तर चला आता उमरेडला जाऊया. आणि आता उमरेडला 1 तासात आम्ही पोचून जातो. नागपूर उमरेड जास्त अंतर नाही आहे, पाऊण तासात तर पोचूनच जातो जर स्वतःची गाडी असेल तर. आणि बसनी वगैरे जायचं म्हटलं तर 1-1.25 तास लागतो. तर इकडे आली उमरेडला. तर आल्यानंतर ना इथे सुद्धा बाप्पा आहेत, तुम्हाला बाप्पाचं दर्शन करवतेच म्हणा. आईनी ना आज खास म्हणून ना मस्त असं भजन ठेवलेलं आहे, भजन मंडळ आहे तिचं. तर ते सगळे लोक घरी येणार आहेत. तर मस्त अशी 1 किलो तिने खिचडी भिजत घातलेली होती, साबुदाणा खिचडी करायसाठी. तर सगळी तयारी तिने करून ठेवली. पण म्हटलं आई मी आजची खिचडी मीच बनवते, तर मीच बनवणार आहे. तर हा बसलेलाच आहे आणि जिथे जाईन तिथे शेंगड करत असतो, नुसता माझ्याशी वाद घालत असतो. म्हणजे एका बहीण भावाचं जे नातं असतं ते तुम्हाला माहीत आहे, कसं आपण चिडवतो एकामेकाला, तसं त्याचं तेच सुरू राहते. आणि इकडे वहिनी आहेत, तर वहिनीनी स्वयंपाकामध्ये ना बेसन आणि भातच करणार आहे. कारण की आता आम्ही साबुदाण्याची खिचडी वगैरे पण खाऊच म्हणा आता बनेल. तर त्याच्या अगोदर आता ताईकडे जेव्हा जेवण झालं तिथे हेवी जेवण झालं होतं आणि मग उशिरा पण जेवलो होतं, तर म्हणून साधंच वगैरे असं वहिनीनी बनवलेलं होतं. तर आईनी ना 8चा टायमिंग दिलेला होता रात्री भजनाचा. आता भजन म्हटलं की रात्रीच छान वाटते. तर चला आता सगळे आलेले आहेत.
आईचं ना भजन मंडळ असल्यामुळे ना ती तिथे भजनातच बसली होती आणि चला म्हटलं आता आपण आलो होतो थोड्या वेळ तिला रेस्टही मिळेल. तर अश्विनीने इकडे काळा चहा मांडला कारण की ते सगळ्या लोकांची काळ्या चहाची डिमांड होती. तर कारण की दूधचा चहा नाही म्हणत होते ते, तर मग काळा चहा मांडला. आणि इकडे साबुदाण्याची खिचडी मीच बनवणार आहे कारण की मला आवडते खिचडी वगैरे बनवायला. आणि कितीही नाही म्हटलं तरी खिचडी आता एवढी सगळी खिचडी बनवायची म्हटलं तर अर्धा पाऊण तास जातो. आणि कमी गॅसवर ठेवायची, मग वाफ येतपर्यंत. जोपर्यंत छान अशी वाफ येत नाही तोपर्यंत खिचडी अशी छान काही बनत नाही. तर म्हणून ना आम्ही जसं भजन सुरू झालं तसंच खिचडी बनवायला घेतली. सगळं शिजायला वेळ लागत होता. बाई मोठी नखरे बाज. इकडे ना भजन वगैरे झाल्यानंतर ना छान अशी गवळण वगैरे म्हणतात. तर ते गवळणमध्ये ना त्या काकू नाचत होत्या. तर आमच्या मुलांनासुद्धा एवढा हुरूप आला, ते सुद्धा दोघंही नाचायला गेलेले आहेत. तर इथे आपली साबुदाण्याची खिचडी तयार आहे. आता गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवला, घरच्या देवाला नैवेद्य दाखवला. आणि गोडमध्ये ना आईने छान असा मेथी आंबा जो असतो ना, जो आपण वर्षभरासाठी बनवून ठेवतो फ्रीजमध्ये वगैरे, तोच मेथी आंबा देणार आहे. कारण की सगळ्यांनाच उपास आहे आज. आणि आज एकादशी असल्यामुळे सगळ्यांना उपास आहे. आता तुम्ही समजू शकता हा व्हिडिओ कधीचा असेल, 4-5 तर आता ना हे दुसऱ्या दिवशीचं आहे. तर आईने रात्रीच ढोकळ्याचं पीठ वगैरे भिजत घातलेलं होतं. तिला माहीत होतं मी येणार आहे म्हणून. तर कधी यायचं म्हटलं की तिची अशीच पूर्वतयारी सुरू असते. तर मी उठली ना तर तिचं ढोकळ्याचं सुद्धा तयार झालं होतं. ढोकळा आणि मस्त अशी चटणी बनवली होती तिने शेंगदाणे आणि डाळिया वगैरे टाकून. आता हे सगळं नाश्ता झाला, त्यानंतर जेवण झालं. तर आता इथं तिची तयारी सुरू आहे, ते म्हणजे खोव्याच्या करंजाची. तर तिने पूर्ण 1 किलो खोव्यामध्ये मस्त असं ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत. परत ना मस्त असा खोबरा किस वगैरे घातलेला आहे. आणि त्यानंतर ना थोडासा रवा भाजून घेणार आहे. रवा भाजल्यानंतर पिठी साखर घालून हे सगळं मिश्रण एकत्र करणार आहे. सोबत विलायची पावडर वगैरे घालून हे सारण तिने वेगळं करून ठेवलेलं आहे. तर आता पाटी भिजवणार आहे. तर पाटीसाठी ना तिने थोडासा मैदा घेतला, थोडासा रवा घेतला आणि त्यामध्ये छान असं मोहन घालून आणि थोडंसं मीठ घालून ते पूर्ण एकजीव गोळा करून घेणार आहे. त्यानंतर ते हे सगळं ती तयार करून तिने वेगळं रेस्ट करायला सगळं ठेवलेलं आहे. तर तेवढ्या वेळात ती तयारी करत आहे, ते म्हणजे की चकल्याची. कारण की चकल्याचं पीठ मला हवं होतं. तर आईला मी अगोदरच सांगून ठेवलं होतं की मला चकल्याचं पीठ भाजून वगैरे दे म्हणून. भाजणी मला पाहिजे बा, घरी जाऊन मी करील वगैरे म्हणून. तर तिने हे सगळे तांदूळ धुवून वाळत घातले होते. आता वाळल्यानंतर आता निवडून घेणार आहे. त्यामध्ये सगळं जे चकलीचं जे आपण भाजणीचे सगळ्या वस्तू घालतो ना, ते सगळं टाकून सगळं आता भाजून घेणार आहे. आणि मग भाजून घेतल्यानंतर थोड्या वेळ ते थंडही करत ठेवावं लागते आणि त्याच्यानंतर मग ते दळायला न्यावं लागते. मग दळून आणल्यानंतर ती मला बांधून देईन आणि मग मी ते सगळं गावी घरी घेऊन जाणार आहे. तर बघू शकता सारण किती छान असं मोकळं फळफळीत झालेलं आहे. आता खोव्याचे आहेत, तर खोव्याच्या करंज्या कोणाला नाही आवडत. सगळं तयार झालं, आता भरायचं होतं. तर रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर आरामात आम्ही भरत बसणार आहोत करंज्या. म्हणजे उद्या दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर काही टेन्शन आपल्याला नको. कारण की ना दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पाचं विसर्जन आहे आणि विसर्जन म्हटलं की सगळी तयारी करावी लागते. पूर्ण त्यांचा मोदक, सकाळचा पूर्ण स्वयंपाक, हे सगळं आता तर तुम्हाला कळेलच तिने काय काय बनवलेलं होतं. तर आईने पूर्ण पात्या लाटून दिल्या, दोघीजणींनी पात्या लाटून दिल्या, आम्ही दोघीजणींनी भरून घेतलं. भरायला करंज्या भरायला वेळ लागतो, तळायला जास्त वेळ नाही लागत, पण भरायला थोडासा वेळ लागतो. आणि मुलं तर तुम्ही बघू शकता मधात इतकी, राधा तर इतकी मदत करत होती की मीच करते मला ते. ती तर लहानच आहे, माझी मुलगीसुद्धा मधात येऊन ती करत होती की दे रे मम्मी मी एक करते. आणि इकडे अश्विनीचं तळणंसुद्धा सुरू होते. त्यानंतर एवढ्या सगळ्या करंज्या कमीत कमी 60-65 करंज्या झालेल्या होत्या. 1 किलोच्या, 1.25 किलोचा असेल. कारण की रवा वगैरे सगळं टाकल्यानंतर, ड्रायफ्रूट्स वगैरे टाकल्यानंतर ते सगळं तर वाढूनच जाते मटेरियल.
आता ही अशी आम्ही वेगवेगळ्या आकाराच्या करंज्या बनवलेल्या होत्या. तर मस्त करंजीचे ना आईकडे 3 साचे आहेत, तर 3ही प्रकारच्या वेगवेगळ्या बनवलेल्या होत्या. तर हे बघू शकता मछलीचा आकार आहे. तर तिचे मस्त असं मजा पण सुरू होती करता करता. तर आता हे दुसऱ्या दिवशीचं आहे. मी तुम्हाला सांगितलंच होतं की व्हिडिओ हे 2-3 दिवसाचे मिक्स येईल. तर आज शेवटचा दिवस आहे आणि बाप्पाचं आज विसर्जन आहे, म्हणून आईने परत पुरणाचे मोदक बनवले. पहिल्या दिवशी पण पुरणाचे मोदक बनतात आणि शेवटच्या दिवशी पण पुरणाचे मोदक बनतात आणि सगळं पंचपक्वान्न तिने बनवलेलं आहे. त्यामध्ये 2 भाज्या, वडे, पुरी, भात सगळं तिने आज बनवलेलं होतं. कामं तर सगळ्यांनाच असतात. आता वरचे सगळं अश्विनी आणि सुजाता वहिनींनी बघून घेतलं. स्वयंपाकामध्ये आई होती आणि आईला स्वयंपाक करायला खूप आवडतो. तर ती नेहमी स्वयंपाक ती स्वतःच्याच हाताने करते, कारण की तिला आवडते म्हणून. ती बाकीचे काम करायला तिला त्रास येते, पण स्वयंपाक करायचा तिला कधीच कंटाळा येत नाही, करून खाऊ घालण्याचा सुद्धा. आणि विसर्जन म्हटलं की काला तर आलाच आला आणि काला हा अश्विनीने बनवलेला होता. ती बनवत होती, तिची तयारी सुरू होती, तर ते म्हटलं चल थोडंसं शूट करूया. आता संध्याकाळी बाप्पा विसर्जित होणार आहे. मग अजून परत आम्ही संध्याकाळची आरती वगैरे केली आणि बाप्पा आता जाणार आहे. चला मग बाय.